माझं नाव कोमल. माझं आयुष्य बाहेरून पाहणाऱ्याला खूप छान आणि समृद्ध वाटायचं. छान सुरेख घर, सोयीसुविधा आणि सोसायटीतील प्रतिष्ठित राहणीमान. पण या सगळ्या चकचकटामागे एक भयानक शांतता दडलेली होती. लग्न होऊन 3-4 वर्षे झाली होती. माझे पती नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने बहुतांश वेळ बाहेरगावीच असायचे. कधी महिन्यातून 1-2 दिवसांसाठी यायचे, तर कधी 2-2 महिने त्यांचा पत्ताच नसायचा. सुरुवातीला मला वाटायचं की ठीक आहे, हे सगळं आपल्या चांगल्या भविष्यासाठीच चाललंय. पण हळूहळू त्या रिकाम्या घराची शांतता मला टोकायला लागली. 4 भिंती, टीव्हीचा आवाज आणि माझी स्वतःची सावली. दुसरं कोणीच नसायचं बोलायला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मन संवाद साधण्यासाठी तरसायचं. सोसायटीतल्या इतर लोकांचे आपापले संसार, मुलांची पळापळ आणि घाई गडबड असायची. पण माझ्या घरात मात्र एक अथांग एकाकीपणाने पसरलेला असायचा. अशातच आमच्या सोसायटीत एक नवीन मुलगा साफसफाईच्या कामासाठी येऊ लागला. त्याचं नाव होतं सागर. सागर रोज सकाळी 8:30च्या दरम्यान सोसायटीच्या प्रत्येक विंगमध्ये यायचा. त्याच्या हातात झाडू आणि कचरा गोळा करायसाठी मोठी बादली असायची. तो खूप मेहनती होता. इतर कामगारांसारखा उगाच वेळकाढूपणा करणारा तो नव्हता. अगदी मनापासून प्रत्येक कोपरा स्वच्छ करायचा. पण मी अनेकदा पाहायचे, सोसायटीतले लोक त्याच्याशी फार विचित्र वागायचे. कुणी त्याच्या हातात कचऱ्याची पिशवी लांबूनच टाकायचे, तर कुणी त्याला "अरे कचरेवाले" म्हणून हाक मारायचे. लोक स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या माणसालाच अस्पृश्यासारखं किंवा तुच्छते नजरेने पाहायचे. त्याच्या हातात कचऱ्याचा डब्बा दिसला की काही स्त्रिया तर दारातूनच उरलेला कचरा बाहेर फेकून द्यायच्या आणि तोंड फिरवून दार लावून घ्यायच्या. मला मात्र हे सगळं बघून खूप वाईट वाटायचं. माझं नेहमीपासूनच एक स्पष्ट मत राहिलेलं आहे की काम कोणतंही असो, मेहनत करणारा माणूस हा आदरास पात्र असतो. माणूस त्याच्या कामाने नाही, तर त्याच्या स्वभावाने मोठा असतो. एका कडक उन्हाळ्याच्या सकाळी मी नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत होते. बाहेर खूप ऊन वाढलं होतं. अचानक दाराबाहेर झाडू मारण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडून पाहिलं, तर सागर आमच्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये स्वच्छ करत होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि सततच्या मेहनतीमुळे त्याच्या कपाळावर घामाचे मोठे थेंब साचले होते. त्याचा टी-शर्ट पाठीवर घामाने पूर्णपणे भिजला होता. तो अत्यंत थकलेला दिसत होता, तरीही आपलं काम तितक्याच निष्ठेने करत होता. त्याला त्या अवस्थेत पाहून माझ्या मनात अचानक एक सहनशीलता जागृत झाली. वाटलं, हा माणूस रोज आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी एवढी धडपड करतो आणि आपण सगळे त्याच्याकडे साध्या माणसाच्या नजरेने सुद्धा पाहत नाही. एक घोट पाण्याचा विचारणं तर लांबच राहिलं. मी दाराच्या चौकटीत उभी राहून थोड्या मोठ्या आवाजाने म्हणाले, "सागर." त्याने झाडू मारणं थांबवलं आणि जरा शांतक नजरेने माझ्याकडे पाहिलं. बहुधा त्याला वाटलं असावं की कचरा उशिरा काढल्याबद्दल किंवा काही चुकीचं बद्दल मी त्याला ओरडणार आहे. "हो मॅडम, काही काम आहे का?" तो अगदी नम्रपणे मान खाली घालून म्हणाला, "कचऱ्याचा डब्बा किचनमध्ये ठेवलाय. जरा आत येऊन घेतोस का? आणि थांब, आधी जरा पाणी पी. बाहेर खूप ऊन आहे." मी अत्यंत आपुलकीने म्हणाले. सागरने क्षणभर एकदम अचंबित होऊन माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. या सोसायटीत राहणाऱ्या एका उच्च मध्यमवर्गीय स्त्रीने त्याला इतक्या प्रेमाने आत यायला सांगावं आणि पाहण्याचा विचारणी करावी, हे त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. तो तसाच उभं राहून आणि चाचरत म्हणाला, "नको नको मॅडम, मी बाहेरच थांबतो. तुम्ही डब्बा दारापाशी आणून द्या, मी घेतो." "अरे, त्यात काय एवढं संकोचण्यासारखं? आत ये ना. बाहेर खरोखर खूप उकाडा आहे. 2 मिनिटं सावलीत बस." मी हसून आग्रह केला. माझ्या चेहऱ्यावरचा सहजपणा आणि आवाजातला गोडवा पाहून त्याचा संकोच हळूहळू कमी झाला. त्याने बाहेरच आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि अगदी हळूच भीत भीत आत पाऊल टाकलं. तो हॉलमध्ये उभाच राहिला. "उभा का आहेस? सोफ्यावर बस ना," मी म्हणाले. "नाही मॅडम, मी कपडे गलिच्छ झालेत. मी खालीच बसतो." तो संकोचाने म्हणाला. "अरे काही हरकत नाही, बस तू." मी त्याला प्रेमाने बसवलं आणि स्वतः किचनमध्ये गेले. मी फ्रीजमधून थंड पाण्याचा तांब्या काढला आणि एका स्वच्छ पेल्यात पाणी घेतलं. सोबतच डब्यातून 2-3 बिस्किट प्लेटमध्ये ठेवली. मी बाहेर येऊन ती प्लेट आणि पाण्याचा पेला त्याच्यापुढे टेबलावर ठेवला. सागरने अत्यंत तृप्ततेने ते पाणी पिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे ते समाधान पाहून मला आतून एक वेगळाच आनंद मिळाला. पाणी पिऊन झाल्यावर त्याने बिस्किट खाल्ली आणि माझे आभार मानण्यासाठी माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं ते निव्वळ आभार नव्हते. त्यात एक अथांग आदर, कृतज्ञता आणि एक अनोखी ऊब होती. "थँक मॅडम. आजपर्यंत या सोसायटीत मला कुणी असा पाण्याचा पेलासुद्धा दिला नव्हता." सगळे लांबूनच बोलतात. सागरचा आवाज थोडा गहिरला होता. "सागर, माणूस माणसासारखा वागला पाहिजे. यात उपकार कसले? तू रोज मेहनत करतोस, मग तुझी काळजी घेणं हे आपलं कर्तव्यच आहे ना." मी त्याच्याकडे पाहत म्हणाले,
त्या दिवशी सागर कचऱ्याचा डब्बा घेऊन निघून गेला, पण माझ्या घरात एक वेगळाच ताजेपणा सोडून गेला. मला जाणवलं की या मुलात फक्त 2 पैशांची किंवा कामाची गरज नाही आहे, तर त्याला गरज आहे ती थोड्या माणुसकीची आणि आपुलक्याच्या शब्दांची. आणि माझ्या दृष्टीने विचार करायचा झाला तर कित्येक महिन्यांची त्या बोधप्रद शांततेनंतर आज मला माझ्या एकाकी आयुष्यात मनमोकळेपणाने बोलायला एक साधा, सरळ आणि हक्काचा माणूस भेटला होता. ही केवळ एक साध्या संवादाची सुरुवात नव्हती, तर माझ्या आयुष्यात पुढे येणाऱ्या एका खूप मोठ्या आणि हळूवार बदलाची पहिली पायरी होती. त्या पहिल्या पायरीनंतर माझ्या रोजच्या रुटीनमध्ये नकळत एक खूप मोठा बदल झाला. आधी ज्या सकाळी मी केवळ एक औपचारिक काम सुरू म्हणून उठायचे, आता त्याच सकाळी माझ्या मनात एक वेगळाच उत्साह असायचा. कारण आता मला माहीत होतं की 8:30च्या सुमारास दारावरची बेल वाजणार आहे आणि दारात सागर उभा असणार आहे. मी रोज सकाळी दाराबाहेर कचरा ठेवण्याची सवय पूर्णपणे बदलून टाकली. डबा मुद्दाम घरातच किचनच्या एका कोपऱ्यात ठेवायचे. सागर आला की दाराची बेल वाजवायचा. कोमल मॅडम कचरा. त्याचा तो नेहमीचा संकोचलेला पण ओळखीचा आवाज यायचा. मी दरवाजा उघडायचे आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू आणून म्हणायचे, "अरे सागर, ये ना आत. कचऱ्याचा डब्बा आतच आहे. 2 मिनिटं थांब. चहा बनवते, सोबतच घेऊ." सुरुवातीला तो खूप ओढेवेढे घ्यायचा. "नको मॅडम, मला पुढे खूप काम आहे. सुपरवायझर ओरडेल." असं काहीतरी सांगून पळायचा प्रयत्न करायचा. पण माझ्या घरापुढे त्याचं काहीच चालायचं नाही. हळूहळू त्याचा तो संकोच, ती भीती विरघळत गेली. तो रोज आत यायला लागला. आम्ही दोघं किचनच्या ओट्यांजवळ किंवा हॉलमध्ये बसून गप्पा मारायचो. तो त्याच्या आयुष्याबद्दल सांगायचा. गावाकडची त्याची गरिबी, आईवडिलांचं आजारपण आणि शहरात पोट भरण्यासाठी करावी लागणारी धडपड. एवढ्या लहान वयात त्याच्या पाठीवर जबाबदाऱ्यांचं केवढं तरी मोठं ओझं होतं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक अजब प्रामाणिकपणा आणि शांतता असायची. त्याच्या मनात कोणाबद्दलही कटुता नव्हती. दुसरीकडे मी सुद्धा त्याला माझ्या मनातील पोकळी सांगू लागले. माझे पती नेहमी कामात व्यस्त असणं, त्याचं सतत बाहेरगावी असणं आणि या मोठ्या टोलेजंग घरात माझं एकटं पडणं, हे सगळं मी त्याच्याजवळ बोलून दाखवायचे. सागर खूप शांतपणे, अगदी एकनिष्ठ माझं ऐकून घ्यायचा. त्याला माझ्या परिस्थितीबद्दल खूप सहानुभूती वाटायची. एक दिवस सकाळी पाऊस पडत होता. वातावरणात छान गारवा होता. मी त्याच्यासाठी मस्त गरमागरम आलेवेलचा चहा केला होता. तो नेहमीप्रमाणे टेबलजवळ उभा होता. मी चहाचा कप त्याच्याकडे सरकवला आणि बिस्किटांची प्लेट त्याच्या हातात द्यायला गेले. तितक्यात माझा हात चुकून त्याच्या हाताला स्पर्श केला. तो केवळ एक क्षणिक स्पर्श होता, पण त्या स्पर्शात माझ्या अंगातून एक सरसरून लहरी धावली. सागरने दचकून लगेच हात मागे घेतला. "सॉरी मॅडम, चुकून लागला." तो घाबरून म्हणाला. "अरे त्यात काय एवढं घाबरायला? ठीक आहे." मी हसून म्हणाले आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी मला सागरच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसलं. त्यात तो नेहमीचा आदर तर होताच, पण त्यासोबत एक तीव्र, अथांग आकर्षण हळूवार आकार घेत होतं. एक स्त्री म्हणून मला तो बदल स्पष्ट जाणवला. त्याच्या नजरेत माझ्याबद्दल एक वेगळीच उत्सुकता आणि प्रेम तयार होत होतं. पण त्याचं कौतुक हे होतं की त्याने कधीच कोणतीही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. तो नेहमी स्वतःच्या चौकटीत राहून माझा मान राखायचा. पण माझ्या मनात काय चाललं होतं? मी स्वतःलाच विचारू लागले. गेल्या काही वर्षात मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता, तो मला माझ्या पतीकडून कधीच मिळाला नव्हता. पण हा साधा, गरीब मुलगा रोज ती आपुलकी देत होता. हळूहळू माझं मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागलं होतं. मी रोज सकाळी त्याच्यासाठी खास तयार व्हायला लागले. आधी घरात मी कशीही साध्या कपड्यांमध्ये असायचे, पण आता सागर येण्याच्या वेळेआधी मी छान आवरायचे. हलकासा मेकअप करायचे, सुंदर साडी किंवा ड्रेस घालायचे. जेव्हा तो दारात उभा राहायचा आणि त्याची नजर माझ्यावर पडायची, तेव्हा त्याच्या डोळ्यात फुलणारा तो आनंद पाहून माझं मन तृप्त व्हायचं. त्याला माझं हे रूप आवडायचं. ते मला त्याच्या न बोलण्यातूनही कळायचं. एक दिवस चहा पिता-पिता तो अचानक म्हणाला, "कोमल मॅडम, तुम्ही खूप चांगल्या आहात. या सोसायटीत सगळे मला हलक्या नजरेने बघतात, झाडूवाला म्हणून ठेवतात. पण तुम्ही मला एका माणसाचा दर्जा दिलात. मला रोज सकाळी इथे यायला खूप आवडतं असं वाटतं. दिवसभरातला सगळ्यात सुंदर वेळ हाच आहे." मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याचा आवाज थोडा गडद झाला. "सागर, मी तुला आधी सांगितलंय ना, माणसाची ओळख त्याच्या कामाने नाही, तर त्याच्या मनावरून होते. तू खूप चांगल्या मनाचा मुलगा आहेस आणि खरं सांगू, तुझ्याशी बोलून माझंही एकटं असणं मला विसरायला होतं." मी अगदी हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. माझ्या हाताचा स्पर्श त्याच्या खांद्यावर होताच सागरने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या नजरेत संकोच नव्हता, तर एक अथांग ओढ होती. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. त्या शांत खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. आमच्यातील अंतराची भिंत आता हळूहळू ढासळत चालली होती.
मला रोज सकाळी त्याची वाट पाहावी वाटायची. घड्याळाचा काटा आठवर आला की माझं हृदय वेगाने धडधडायला लागायचं. हे नातं आता केवळ एका ओळखीपुरतं उरलं नव्हतं. त्या नात्याला हळूवार प्रेमाचं भावनिक आकर्षण आणि एका अनोखी उभींचे अंकुर फुटू लागले होते. दिवस वेगाने पुढे सरकत होते आणि आमच्यातलं नातं आता केवळ ओळखीपुरतं किंवा साध्या गप्पांपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. रोज सकाळी सागरच्या येण्याने माझे वृक्ष आयुष्यात एक नवीन रंग भरला जात होता. माझ्या पत्नीकडून मला जे प्रेम, जो वेळ आणि जी आपुलकी कधीच मिळाली नव्हती, ती मला या साध्या निष्पाप मुलाकडून रोज अगदी सहजपणे मिळत होती. तो मला तो मान द्यायचा, माझी जशी काळजी घ्यायचा, त्याने माझ्या मनात त्याच्याबद्दलची ओढ आणखीच तीव्र गेली. ते ऑगस्टचे महिन्याचे दिवस होते. बाहेर सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि वारा इतक्या वेगाने वाहत होता की खिडक्यांची तावदान थरथरत होती. अशा वातावरणात सोसायटीमध्ये फिरणं किंवा साफसफाईचं काम करणं जवळपास अशक्यच झालं होतं. सकाळी 8:45च्या सुमारास दारावरची बेल वाजली. मी धावतच जाऊन दार उघडलं. दारात सागर उभा होता, पण त्याची अवस्था पाहून माझं मन हेकलावलं. तो डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण भिजला होता. पावसाच्या पाण्याने त्याचे कपडे अंगाला चिटकले होते आणि गार वाऱ्यामुळे तो थंडीने अक्षरशः कापत होता. त्याच्या हातात कचऱ्याचा डब्बाही नव्हता. "सागर, तू पूर्ण भिजला आहेस ना? आत ये आधी, लवकर आत ये." मी अजिबात वेळ न घालवता त्याचा हात धरून त्याला आत ओढलं आणि लगेच दार लावून घेतलं. "मॅडम, बाहेर खूप पाऊस आहे. झाडू मारता येत नव्हता, म्हणून विचार केला तुम्हाला भेटून जावं." तो थंडीने थरथरत तुटक-मुटक आवाजात म्हणाला. "तू शांत राहा आधी. थांब, मी टॉवेल आणते." मी धावत बेडरूमकडे गेले आणि एक मोठा कोरडा टॉवेल घेऊन आले. मी स्वतः त्याच्या डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून पाणी पुसायला लागले. सागर स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहत राहिला. माझ्या हातांचा स्पर्श त्याच्या कपाळावर, गालावर होत असताना त्याच्या डोळ्यांतील थंडी गायब होऊन गेली. एक तिथे उबदारपणा आला. मी त्याच्या हातात हात घेतला तर त्याचे हात बर्फासारखे गार पडले होते. "तू खूप थरथरतोय सागर. थांब, मी तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवते." मी काळजीने म्हणाले आणि किचनमधून निघून गेले. काही मिनिटातच मी आले विलायचीचा गरम गरम चहा 2 कपांमध्ये ओतून घेऊन आले. हॉलमध्ये सागर सोफ्याच्या कडेला बसला होता. मी चहाचा कप त्याच्या हातात दिला. चहाचा घोट घेत असताना त्याच्या हाताची थरथर मला स्पष्ट जाणवत होती. मी न राहूनही माझा कप बाजूला ठेवला आणि त्याचे दोन्ही गार पडलेले हात माझ्या हातांमध्ये घेतले. सागरने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्या खोलीत पसरलेली शांतता, बाहेर पडणारा पावसाचा रिमझिम आवाज आणि आमच्यातील ती जवळीक, सगळं काही अत्यंत मंतरल्यासारखं वाटत होतं. "अजूनही थंडी वाजते का रे?" मी अगदी हळूच त्याच्या ओठांजवळ जाऊन काळजीने विचारलं. सागरने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत माझ्याबद्दलचा अथांग आदर आणि एक उत्कट प्रेम स्पष्ट दिसत होतं. "नाही कोमल मॅडम, तुमच्या जवळ असलो ना की थंडी काय जगातली कोणतीच अडचण जाणवत नाही. असं वाटतं की ही वेळ इथेच थांबून जावी." तो अगदी खऱ्या मनाने गडद होऊन म्हणाला. त्याच्या या प्रामाणिक शब्दांनी माझ्या मनात कित्येक वर्षांपासून साचलेला एकटेपणाचा बंध पार उधळून लावला. माझ्या डोळ्यात नकळत पाण्याचे थेंब साचले. मी त्याच्या आणखी जवळ सरकले. "सागर, तू मला जितकं सुख आणि समाधान दिलंस ना, ते मला माझ्या आयुष्यात कधीच कोणाकडून मिळालं नव्हतं." मी त्याच्या चेहऱ्यावरचे पावसाचे उरलेले थेंब माझ्या हाताने पुसत म्हणाले. सागरने हळूच माझं तोंड आपल्या दोन्ही हातात धरलं. त्याच्या हाताची ओढ माझ्या गालांना स्पर्श करत होती. त्याने अत्यंत हळुवारपणे त्याचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले. तो एक साधा स्पर्श नव्हता, तर ते 2 दुखावलेल्या एकाकी आत्म्यांचं एकमेकांना दिलेलं वचन होतं. माझ्या अंगावर प्रेमाची एक गूढ शिरशीर आली. मी माझे डोळे मिटून घेतले आणि स्वतःला त्याच्या भाऊपाशात सोडून दिलं. त्या पावसाळी सकाळी, त्या शांत आणि उबदार घरात सागरने मला जवळ घेतलं. त्याच्या मिठीत मला जे अमर्याद सुख, सुरक्षितता आणि भावनिक तृप्ती मिळाली, ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते फक्त शारीरिक सुख मर्यादेच्या पलीकडेचं नव्हतं. ते होतं एकमेकांप्रती असलेलं निखळ प्रेम आणि आदराचं नातं. त्याने अत्यंत हळुवारपणे माझ्या भावनांना सन्मान केला. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण आत मात्र आमच्या दोघांच्या मनात प्रेमाचा, सुखाचा आणि समाधानाचा एक नवा वसंत फुलत होता. त्या दिवशी आम्हाला समजलं की आमचं हे नातं फक्त योगायोगाने नव्हतं, तर ते 2 एकाकी मनांना जोडणारा एक सुंदर भावनिक पूल होता. त्या पावसाळी दिवसानंतर आमच्यातलं नातं एका वेगळ्याच, अधिक घट्ट आणि परिपक्व वळणावर येऊन पोहोचलं होतं. सागर रोज सकाळी न चुकता माझ्या घरी यायचा. सोसायटीतल्या इतर लोकांसाठी तो अजूनही कचरा गोळा करणारा एक साधा मुलगाच होता. पण माझ्यासाठी मात्र तो माझा वृक्ष आणि एकाकी आयुष्य आनंद फुलवणारा एक अतिशय खास माणूस बनला होता.
त्या थोड्याशा वेळात तो मला जगातील सर्व सुख, आपुलकी आणि भावनिक आधार द्यायचा. त्याच्या प्रेमात कसलाही स्वार्थ नव्हता, कोणतीही वासना किंवा अपेक्षा नव्हती. तो जेव्हा जेव्हा माझ्याजवळ यायचा, अत्यंत हळुवारपणे माझी काळजी घ्यायचा, तेव्हा मला एका संपूर्ण स्त्री असल्याचा आनंद मिळायचा. माझ्या पतीने मला दिलेल्या दुर्लक्षाची आणि एकटेपणाची जखम सागरच्या त्या 2 गोड शब्दांनी आणि प्रेमळ स्पर्शाने पूर्णपणे भरून काढली होती. पण आयुष्यात कित्येक सुंदर गोष्टी एक मर्यादा असते आणि काळाचा महिमा काही वेगळाच असतो. काही महिन्यानंतर एक दिवस अचानक माझ्या पतींचा फोन आला. त्यांची कंपनीतून दुसऱ्या शहरात कायमची बदली झाली होती आणि मलाही 2-3 आठवड्यांचे हे शहर सोडून त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट व्हायचं होतं. ही बातमी ऐकताच माझं पाऊल तिथल्या तिथे थबकलं. डोळ्यासमोरून सागरचा चेहरा तळून गेला. माझं मन आतून पार खचलं. मला कळेना की ही गोष्ट मी सागरला कशी सांगू. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर नेहमीप्रमाणे हसत मुखाने दारात आला. पण माझा सुटलेला चेहरा आणि डोळ्यात साचलेले अश्रू पाहून तो लगेच चिंतेत पडला. "कोमल मॅडम, काय झालं? तुम्ही रडताय का? काही वाईट घडलंय का?" त्याने घाबरून विचारलं. मी त्याचा हात धरून त्याला आत आणलं आणि सोफ्यावर बसवलं. "सागर, आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. पतींची बदली दुसऱ्या शहरात झाली. 2 आठवड्यात मला हे शहर सोडून जावं लागेल." माझे हे शब्द ऐकता सागरच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्याच्या हातातला पाण्याचा पेला थरथरला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ज्या माणसाने आयुष्यात कधी कोणासमोर आपलं दुःख दाखवलं नव्हतं, तो आज लहान मुलासारखा रडत होता. "नाही मॅडम, असं करू नका. तुम्ही निघून गेला तर माझं काय होईल? या सोसायटीत मला कोणी माणूस मानत नाही. फक्त तुमच्याकडे आल्यावर मला जगण्याचा आनंद मिळायचा. तुम्ही गेलात तर ही जागा माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आणि भकास होऊन जाईल." तो हुंदके देत म्हणाला. मी त्याच्याजवळ बसले आणि त्याचे अश्रू पुसले. "सागर, शांत हो. नियतीचा निर्णय आपण बदलू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू मला जे प्रेम, जो मान आणि जे सुख दिलंयस, ते मी या जन्मात कधीच विसरू शकत नाही. समाजासाठी तू झाडवला असशील, पण माझ्या आयुष्यात तू तो दिवा होतास ज्याने माझा अंधार दूर केला." दिवस वेगाने निघून गेले आणि शेवटी तो जाण्याचा दिवस उजळला. सर्व सामान ट्रकमध्ये भरलं गेलं होतं. घर पूर्णपणे रिकामं झालं होतं. निघण्याच्या अवघ्या 10 मिनिटांपूर्वी सागर दारात आला. आज त्याच्या हातात झाडू किंवा कचऱ्याची बादली नव्हती. तो छान स्वच्छ कपडे घालून फक्त मला शेवटचा निरोप द्यायला आला होता. त्याच्या हातात एक छोटीशी गुलाबाची पिशवी होती. "मॅडम, तुमच्यासाठी." त्याने ते फूल माझ्या हातात दिलं. मी ते फूल माझ्या हृदयाशी धरलं. आम्ही दोघं काही वेळ शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिलो. शब्दांची गरज उरली नव्हती, कारण आमचे डोळे सगळं काही बोलत होते. सागरने हळूच पाऊल पुढे टाकलं आणि शेवटची मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत भूतकाळातल्या सर्व आठवणी, आमचा तो सुखद सहवास आणि भविष्यातील विरहाचं दुःख एकत्र सामावलं होतं. त्याने हळूवारपणे माझ्या कपाळावर निरोपाचं चुंबन घेतलं. "कौतुक करा स्वतःचं आणि नेहमी आनंदी राहा." तो एवढंच म्हणाला आणि मान खाली घालून निघून गेला. मी गाडीत बसले आणि ती सोसायटी हळूहळू मागे पडू लागली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनात एक वेगळं समाधान होतं. आज मी तो परिसर सोडला होता, पण सागरच्या आठवणी माझ्या हृदयात कायम कोरल्या गेल्या होत्या. समाजाने त्याच्यावर कामाचा शिक्का मारला होता, पण माझ्यासाठी तो एक सच्चा, प्रेमळ आणि संवेदनशील पुरुषाचा प्रतीक होता, जिने मला खऱ्या प्रेमाचा आणि आत्मिक सुखाचा अर्थ शिकवला. कधी-कधी आयुष्यात आपल्याला अशा व्यक्ती भेटतात, ज्या आपल्या सामाजिक चौकटीत बसत नाहीत, पण त्या आपल्या मनाला असा स्पर्श करून जातात, की संपूर्ण आयुष्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. सागर आणि माझी कथा ही केवळ एका शारीरिक आकर्षणाची नव्हती, तर ती फक्त दुखावलेल्या मनांना एकमेकांना दिलेल्या अथांग आदराची आणि भावनिक सुखाची एक सुंदर महागाथा होती.